नमस्ते यूट्यूब चॅनल फॅमिली. मी जस्ट आता देरपाशी आलेलो आहे. तुमचं मनापासून स्वागत. अक्षरच्या पाय पण खूप दुखायला लागलाय, बघू शकताय तुम्ही. मगाच्या 2-2.5 तास झालं चालत आलोय. पाय खाली अक्षरच्या टिकून दिलं झालंय आणि खूपच त्रास होतोय. भूक पण लागली. आता इथं पुढं फोटो हॉटेल आहे का बघतो आणि काहीतरी खातो. बघू शकताय तुम्ही. आणि त्यात खूप कंटाळ पण येतो ना. अक्षरच्या सकाळच्या पाऊस कंटिन्यू पायलंच दुखायला लागलाय. नाश्ता नसला चालेल. पहिलं मेडिकल बघतो इथं. आता मागाच्या थोडं मेडिकल 1 किलोमीटर अंतर राहिलं. तो मेडिकल काय धावण झालं. पाय खाली टिकून गेला, खूप दुखायला लागलाय. आणि त्यात अक्षरच्या देवाचं दर्शन आणि मेहनत पण खूप करायला लागते. बघू शकता एवढ्या दिवसात डोंगरात चालतोय अक्षरच्या आणि एवढा जोरात पाऊस आहे ना. लय पाय दुखायला लागलाय. पहिले पेन किलर गोळी घेतो आणि खातो आणि व्हायचा आराम करतो. आता ह्या जंगलात कोण मेडिकल टाकायचं. तुम्ही बाजूला बघू शकता. तो मेडिकलवाला म्हणायचा दुसऱ्याला औषधं विकत बसण्यापेक्षा स्वतःलाच औषधं करायला लागायची. आता इकडे बघू शकता. आता एकच काम करूया, मस्तपैकी आपला विश्वाला बिस्किटचा पडा घेऊया आणि खाऊया. लय पाय त्रास होतोया पण हार म्हणणार नाही. काही झालं चालेल. हा आता जातो मस्तपैकी बिस्कुट घेतो आणि खातो. आलो तिथनं दुकानापासून गेटला बिस्किटचा पडा. आता मेडिकल येतो कडा काय भेटत नाही म्हणलं खावा बिस्किट. आता काय करावं, काय पण लागतं. खूप पाय पण दुखायला बिस्कुट खाया म्हटलं. पायाकडे लक्ष द्यायचं बसायचं नाही. बघा हा काय तो कोण, मी आणि माझी सायकल खाया बिस्कुट. आता जस्ट हॉटेलमध्ये आलो. पराठा घेतला थोडं म्हणलं तर पाऊस चालू झाला. बघा सकाळच्या पाऊसच उघडून झाला आहे. आणि त्यात पाय पण दुखते का या लक्ष देऊन काय फायदा नाही. आणि असा पराठा सारखाच आहे. अक्षरच्या चपाती भाकरी इथले आठवले ते मिळून चपाती भाकरी चटणी असणार तो बरं वाटतो. तुम्ही बघू शकता ह्यो काय जंगल आहे ना. अक्षरच्या केदारनाथचा एकदम परावटला पण ह्यो नको. चला तर आपण पुढे जाऊया. अक्षरच्या 5 ते 6 किलोमीटर झालं. यो म्हणजे खतरनाक रस्ता आहे. आणि गाडी तर 20 ते 25 मिनिटांनी येत्या. केदारनाथला त्याला कंटिन्यू गाड्या होत्या. तुम्ही बघू शकताय. चला तुम्हाला एकदम व्यवस्थित आवतो बघा. आता जोडदारला विचारूया. म्हणजे अक्षरच्या कधी पण तुम्हाला ना यायचं असलं फिराय 2 ते 3 या, एकट्याने येऊ नका. आता ह्यो जोडीदार माझ्या सोबत आणून बरं. नाही तर अक्षरच्या खूपच कंडिशन बेकार होती. बाय रस्ता आजच्या का बरं आहे खतरनाक. आता मी खोटं पण व्हायच करा माणूस खोटं बोलणार नाही. हे बघू शकता तुम्ही. अक्षरच्या एवढा भयंकर आहे ना. खूपच डेंजर. म्हणजे केदारनाथचा घाट जंगल एकदम परावडलं पण ह्यो नको. बाबा आम्ही एवढा दिवस सायकल चालवतोय पण कधी मुता आला नाही. आज 500 साड्या मुतलोय. हे बघू शकताय बाजूने डोंगरचा त्या ते जोडीदार आहे म्हणून बरं. नाही तर अक्षरच्या पोटात सुटल्या. आता इथं बाटले पण गावून झाले. आता इकडे नदी गेलो असतो पण मागणं पकडायला का फोडलं पकडायला सांगू शकत नाही. आता हे बघू शकता अजून आता 16 किलोमीटरला 16 काय कळण झालं या. आता हे इकडे बघू शकता. आता या साईडला बघू शकता. आता मला अक्षरच्या काहीच कळण झालं. आता पटकन पुढे गेला पाहिजे. जाऊ द्या काय होईल ते होईल. अक्षराच्या खूप दम लागलाय आणि कंटाळ पण आलाय. कुठं काय अजून 8 किलोमीटर आहे. आणि वातावरण पण बघू शकता. आम्ही दोघंच आहे. भीती पण वाटायला लागली पण काय करायचं बघू. खाल्लं तर खाऊन द्या. आहे घालून द्या तिकडं. हाय महादेवचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद. काय तेव्हा एवढं घेऊन जमतं जावा. जस्ट टायमिंग बघितलं 6:30 वाजले त्या. आता खरं तुम्ही इकडे तिकडे बघू शकता तुम्ही. अंधारात पडत आलाय. मग तिथे बसलेलो परत विचार केला लय लेट करून फायदा नाही. मंदिर अजून गावलं नाही. 6-7 किलोमीटर पुढं आहे आपलं मंदिर. निवारायला गावलं म्हणजे टेन्शन नाही हो. आता किती दोघ असले तरी थोडी मना भीती असणारच की. आता जंगल आहे तोट सगळीकडे बघू शकताय तुम्ही. चालतंय तर आपलं पटकन जातो. किती चालून चालायचं की ते गेलं पाहिजे पुढं पाहिलं. तर विचारलं तो म्हणतो तो बजरंगबलीचं मंदिर आहे. म्हणजे चढ वलांडला दुसरं ह्याला बघू जाऊया पुढे. बजरंगबलीचं मंदिर होतं तिथं झोपायचं होतं पण साईडने सगळं पाण्याचे येणार. त्यापेक्षा म्हटलं टेंट घेऊया. मग दोघांनी टेंट घेतला. त्यांनी 200 दिलं मी 200 दिलं. म्हटलं चालतंय आपलं इथं झोप आहे आपल्या निवारायला. चालतंय आज आपण इथं थांबा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय महाकाल.